नमस्कार. आजच्या या खास आणि रंजक विश्लेषणामध्ये खूप खूप स्वागत. बघा, गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करणं हीच एक मोठी आणि सकारात्मक पायरी असते. पण एकदा का हा निर्णय घेतला, की लगेच एक असा प्रश्न समोर उभा राहतो, जो अनेकांना मोठ्या संभ्रमात टाकतो. असा प्रश्न ज्यावर चहाच्या टपरीपासून ते मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसेसपर्यंत सगळीकडे नेहमीच चर्चा रंगते. तो म्हणजे SIP, म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू करण्यासाठी महिन्याची नेमकी कोणती तारीख निवडावी. एकीकडे आपलं मन काहीतरी वेगळंच सांगत असतं, तर दुसरीकडे वास्तवाचे आकडे पूर्णपणे वेगळीच कहाणी मांडत असतात. आज आपण ह्याच मानसशास्त्र विरुद्ध वास्तव ह्या संकल्पनेचा एकदम सोप्या भाषेत उलगडा करणार आहोत. आता हा प्रश्न बघा, SIP साठी सर्वोत्तम तारीख कोणती? ओळखीचा वाटतोय ना? वरवर पाहता हा प्रश्न अगदी साधा वाटतो, पण तो अनेकांच्या मनात मोठी धाकधूक निर्माण करत असतो. नवीन गुंतवणूकदार असोत किंवा अनेक वर्ष बाजारात असणारे अनुभवी लोक, प्रत्येकालाच असं वाटतं की अशी एखादी परफेक्ट तारीख असावी जिथे आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळेल. आणि हे अगदी साहजिक आहे. आपण आपला कष्टाने कमवलेला पैसा गुंतवत असतो, त्यामुळे तो योग्य वेळीच गुंतवला जावा अशी अपेक्षा असतेच. पण होतं काय, या एकाच प्रश्नाभोवती आपण इतके अडकून पडतो की गुंतवणुकीचं जे मूळ ध्येय आहे तेच कुठेतरी बाजूला राहतं. तर आता याच्या थोडं खोलात जाऊया आणि पाहूया की या 2 तारखांमागे लोकांचा नेमका काय विचार असतो. बघा, साधारणपणे 2 मोठे गट पाहायला मिळतात. पहिला गट म्हणतो 1 तारीख एकदम बेस्ट. यामागे निव्वळ आर्थिक शिस्त हा साधा आणि सरळ विचार असतो. महिन्याच्या सुरुवातीला पगार जमा होतो, त्यामुळे आधी गुंतवणूक आणि मग उरलेल्या पैशातून खर्च हा अतिशय सुरक्षित मार्ग इथे निवडला जातो. यामुळे महिन्याअखेरीस पैसे संपण्याची भीती उरत नाही. पण दुसऱ्या बाजूला एक गट असतो ज्याला 10 तारीख योग्य वाटते. का? कारण त्यांना बाजारातील अस्थिरतेचा फायदा घ्यायचा असतो. महिन्याच्या सुरुवातीला बाजारात थोडी घसरण झाली तर 10 तारखेपर्यंत आपल्याला थोडे स्वस्त युनिट्स मिळतील अशी एक मानसशास्त्रीय धारणा यामागे असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर इथे बाजाराची वेळ साधण्याचा म्हणजेच टायमिंग करण्याचा प्रयत्न असतो. आणि या 2 विचारसरणींवरून हे अत्यंत उत्तमरित्या स्पष्ट होतं की मानवी मन 2 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कसं विभागलं जातं. एकीकडे पैशांची ती सुरक्षितता आणि 1 तारखेची शिस्त हवी असते. आधी गुंतवणूक ह्या सूत्रामुळे मिळणारी मनःशांती हवी असते, तर दुसरीकडे अस्थिर बाजाराच्या आलेखाकडे सतत लक्ष लागलेलं असतं, ह्या आशेने की 10 तारखेला काहीतरी मोठा फायदा मिळेल. हे अगदी अचूकपणे दाखवतं की मानवी मानसशास्त्र कसं 2 परस्पर विरोधी दिशांना खेचलं जातं. एका बाजूला सुरक्षितता आणि शिस्त हवी असते, तर दुसऱ्या बाजूला बाजाराच्या चढ उताराचा फायदा घेण्याची प्रबळ इच्छा असते. चला, आता पुढे जाऊया आणि पाहूया की प्रत्यक्ष डेटा काय सांगतो. कारण मानसशास्त्र आणि धारणा एका बाजूला आहेत, पण जेव्हा पैशांबद्दल आणि गुंतवणुकीबद्दल बोललं जातं तेव्हा शेवटी आकडेच खरे बोलतात, बरोबर? केवळ समजुतींवर विसंबून न राहता जेव्हा आपण थेट ऐतिहासिक डेटाचा आधार घेतो तेव्हा चित्र एकदम स्पष्ट होतं. आणि आपण इथे फक्त 1-2 वर्षांच्या नाही, तर तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ ऐतिहासिक डेटाबद्दल बोलत आहोत. 15 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे. या काळात बाजाराने अनेक मोठे चढ-उतार, मंदी आणि तेजी पाहिलेली असते. त्यामुळे हा डेटा आपल्याला तारीख निवडण्याच्या या मानसिक खेळातून बाहेर काढतो आणि खऱ्या वास्तवाची अतिशय अचूक जाणीव करून देतो. आता या सगळ्यातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हा 1% कमी असणारा आकडा. विश्वास बसणार नाही, पण 15 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर 1 तारीख निवडणारे आणि 10 तारीख निवडणारे या दोघांच्या अंतिम परताव्यामध्ये म्हणजेच रिटर्न्समध्ये केवळ 1%पेक्षाही कमी फरक असल्याचं स्पष्टपणे सिद्ध झालं आहे. जरा विचार करा, ज्या तारखेवरून एवढी मोठी चर्चा होते, एवढा ताण घेतला जातो, तो ताण प्रत्यक्षात 1%चाही फरक पाडू शकत नाहीये. ही आकडेवारी खऱ्या अर्थाने डोळे उघडणारी आहे. महिन्यातील कोणतीही तारीख निवडली तरी दीर्घकाळात त्याचा एकूण नफ्यावर कोणताही महत्त्वपूर्ण किंवा मोठा परिणाम होत नाही, हे यातून अगदी लख्खपणे समोर येतं. 2 वेगवेगळ्या तारखांच्या परताव्याची थेट सांख्यिकीय तुलना केली ना, तर लक्षात येतं की 15 वर्षांच्या काळानंतर दोन्ही बाजू अगदी बरोबरीने उभ्या आहेत. बाजाराचे जे रोजचे किंवा मासिक चढउतार असतात ते दीर्घकाळात कसे पूर्णपणे विरघळून जातात याचा हा एक उत्कृष्ट पुरावा आहे. महिन्याच्या सुरुवातीला गुंतवणूक केली काय किंवा 10 दिवसांनी केली काय, जेव्हा 150हून अधिक महिन्यांची सातत्यपूर्ण गुंतवणूक पाहिली जाते तेव्हा तो सुरुवातीच्या काही दिवसांचा फरक अगदीच नगण्य ठरतो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की विशिष्ट तारखेचा अट्टाहास धरणं हे फक्त एक मानसिक समाधान असू शकतं, पण ते आर्थिक सत्य नक्कीच नाही.
इथला सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की बाजारातील यशाचा खरा मंत्र हा बाजारात सातत्याने टिकून राहण्यात आहे, ना की योग्य वेळेची किंवा तारखेची वाट पाहण्यात. गुंतवणुकीच्या जगातील सर्वात महत्वाचं सुवर्णसूत्र म्हणजे टाइम इन द मार्केट इज ग्रेटर दॅन टायमिंग द मार्केट. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला पैसा बाजारात किती काळ गुंतलेला आहे हे जास्त मोलाचं आहे. बाजाराची अचूक वेळ साधण्याचा प्रयत्न करणं, स्वस्त युनिट्स मिळवण्यासाठी तारखांचं सतत गणित मांडत बसणं हा केवळ एक भ्रम आहे. सातत्य आणि दीर्घकालीन दृष्टिकोन या दोन गोष्टी अशा कोणत्याही टायमिंगच्या भ्रमावर अतिशय सहजपणे मात करतात. संपत्ती निर्माण करणं हे अगदी एखादं झाड वाढवण्यासारखं आहे, ज्याला हळूहळू पानांऐवजी नाणी फुटत जातात. ही संपत्ती निर्माण करण्याची प्रक्रिया काही एका दिवसाचं किंवा एका तारखेचं काम नसतं. ती एक अतिशय शांत आणि दीर्घकालीन प्रक्रिया आहे. झाडाला महिन्याच्या 1 तारखेला पाणी दिलं काय किंवा 10 तारखेला, महत्वाचं हे आहे की पाणी नियमितपणे दिलं जावं आणि त्या झाडाला वाढण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा. गुंतवणुकीच्या बाबतीतही हेच अगदी तंतोतंत लागू होतं. एखादा परफेक्ट दिवस शोधण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा गुंतवणूक दीर्घकाळासाठी बाजारात राहू देणं हेच पोर्टफोलिओच्या खऱ्या वाढीसाठी सर्वात जास्त गरजेचं आहे. नियमित गुंतवणूक आणि वेळ हेच संपत्ती निर्मितीचे मुख्य घटक आहेत. या सर्व सखोल विश्लेषणातून आणि ऐतिहासिक पुराव्यांमधून गेल्यानंतर आता हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे तारखांची चिंता करणं थांबवून आता फक्त गुंतवणुकीतील शिस्त आणि संयमाला प्राधान्य देण्याची वेळ आलीये का? तर याचं उत्तर आहे नक्कीच. कारण आपण पाहिलं की डेटा आणि वास्तव आपल्याला तारखांच्या या मानसिक जाळ्यातून कायमचं बाहेर पडण्याचं आवाहन करत आहेत. त्यामुळे तारीख कोणतीही असो, फक्त गुंतवणूक सुरू करणं आणि ती कोणत्याही परिस्थितीत सातत्याने चालू ठेवणं यावरच सगळं लक्ष केंद्रित असायला हवं. आजच्या या विश्लेषणामुळे मिळालेली ही स्पष्टता नक्कीच गुंतवणुकीचा प्रवास अधिक सोपा आणि तणावमुक्त करेल. यावर नक्की विचार करा आणि संयमाने आर्थिक वाढीचा आनंद घ्या.